मी अरुण खोडके. शिवचिंतन. शिवरायांचे विचार अतिशय व्यापक होते. वृक्ष संवर्धन व्हावे असे नेहमी त्यांना वाटत असे. स्वराज्यातील आंबे, फणस आदी करून लाकडे आरमारासाठी अत्यंत उपयुक्त असत. त्याला हात लावू नये, कारण ती 1-2 वर्षात येत नाहीत. रयतेने त्यांना आपल्या मुलाप्रमाणे वर्षानुवर्ष जपलेली असतात. झाडे तोडली तर दोष होतो. झाडांची कत्तल म्हणजे प्रजेला पीडा देणे होय. लाकूड हवे असेल तर जीर्ण झालेला झाड त्याच्या मालकाला मोबदला देऊन घ्यावा, बळजबरी करू नये, अशी सक्त सूचना महाराजांनी अधिकाऱ्यांनी दिलेली दिसून येते. गडकिल्ल्यांचे रक्षण करायचे असेल तर त्याभोवती असणाऱ्या झाडांचे देखील रक्षण झाले पाहिजे, असा त्यांचा अट्टहास होता. आरमारासाठी लाकडे आवश्यक असतील तर शेतकऱ्याकडून योग्य मोबदला देऊन परवानगी घेऊन खरेदी करावीत, अन्यथा परमुलकातून खरेदी करून आणावीत, फुकट आणू नयेत, असे महाराज वारंवार अधिकाऱ्यांना निक्षून सांगत असत. थोडक्यात पर्यावरणविषयक महाराजांचे विचार आजही फार फार मौलिक आहेत. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण